नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयी, कायद्यांचे संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी संपुष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या सत्रात आपण पाहणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम कलम 3. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातील एका खूप मूलभूत आणि तितक्याच महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत, आणि ते कलम आहे कलम 3. खरं तर न्यायालयात कोणता पुरावा ग्राह्य धरायचा आणि कोणता नाही याचा सगळा पायाच या कलमावर उभा आहे. चला, हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की ए नावाच्या व्यक्तीवर बी नावाच्या व्यक्तीचा गोल्फ क्लबने खून केल्याचा आरोप आहे. आता विचार करा, या खटल्यात न्यायालयासमोर नक्की कोणत्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतील, कोणत्या गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या आहेत? तर मंडळी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 3 मध्ये. हे कलम म्हणजे जणू एक नियमपुस्तिकाच आहे, जी हे ठरवते की कोणत्याही कायदेशीर केसमध्ये कोणती तथ्य पुरावा म्हणून कोर्टासमोर मांडली जाऊ शकतात. आता हे कलम अगदी स्पष्टपणे काय सांगतं बघा. ते म्हणतं की न्यायालयात फक्त आणि फक्त 2च प्रकारच्या तथ्यांचा पुरावा देता येतो. एक म्हणजे फॅक्ट्स इन इश्यू, ज्याला आपण विवाद्य तथ्य म्हणू शकतो, आणि दुसरं म्हणजे रिलेव्हंट फॅक्ट्स, म्हणजेच संबंधित तथ्ये. या 2 गोष्टींशिवाय इतर कशाचाही पुरावा देता येत नाही. मग आपल्या मनात पहिला प्रश्न येतोच की हे फॅक्ट्स इन इश्यू किंवा विवादित तथ्य म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? चला, हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या खुणाच्या उदाहरणाकडे परत जाऊया. फॅक्ट्स इन इश्यू म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ते मुख्य प्रश्न ज्यांच्या उत्तरांवर संपूर्ण केसचा निकाल अवलंबून असतो. हे असे मुद्दे आहेत ज्यावर एक बाजू हो म्हणत असते आणि दुसरी बाजू नाही. न्यायालयाला नेमकं याच प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. आता आपल्या उदाहरणात बघूया. इथले फॅक्ट्स इन इश्यू काय आहेत? 1. एने बीला त्या क्लबने खरंच मारला का? 2. त्या मारण्यामुळेच बीचा मृत्यू झाला का? आणि 3. बीला मारण्याचा एचा इरादा होता का? बघा, याच 3 प्रश्नांभोवती संपूर्ण खटला फिरतोय. याला कायद्याच्या भाषेत एक भारी शब्द आहे, फॅक्टम प्रोबँडम. याचा सरळ अर्थ आहे सिद्ध करायचं मुख्य तथ्य, म्हणजेच खटल्याचा आत्मा. ठीक आहे, फॅक्ट्स इन इश्यू तर कळालं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे, रेलेव्हंट फॅक्ट्स किंवा संबंधित तथ्ये. आता ही तथ्ये थेट मुख्य प्रश्न नसतात, पण ती मुख्य प्रश्नांशी इतकी जोडलेली असतात की त्यामुळे ती घटना घडली की नाही हे ठरवायला खूप मदत होते. आता आपल्या गोष्टीत एक छोटासा ट्विस्ट आहे. ए स्वतःचा बचाव करताना म्हणतो की अहो, ज्यावेळी बीचा खून झाला तेव्हा मी तिथे हजरच नव्हतो, मी तर दुसऱ्या शहरात होतो. आता ही गोष्ट रिलेव्हंट फॅक्ट्सची संकल्पना एकदम मस्त स्पष्ट करते. म्हणजे बघा, एचा हा बचाव 2 गोष्टींवर टिकून आहे. 1. गुन्हा घडला तेव्हा तो दुसऱ्या ठिकाणी होता, आणि 2. कोणतीही व्यक्ती एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकत नाही. हे तर साधं लॉजिक आहे. हे मुद्दे थेट खुनाबद्दल बोलत नाहीत, पण ते आपल्या मुख्य प्रश्नावर, म्हणजे एने खून केला की नाही यावर थेट परिणाम करतात. आणि हो, यालाही कायद्याच्या भाषेत एक नाव आहे, फॅक्टम प्रोबांडी. याचा अर्थ मुख्य तथ्य सिद्ध करायला मदत करणारी, पुरावा देणारी तथ्ये. ओके, तर आत्तापर्यंत आपण 2 गोष्टी बघितल्या, फॅक्ट्स इन इश्यूज आणि रेलेव्हंट फॅक्ट्स. पण या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? चला, तोच आता एकदम सोपा करून समजून घेऊया. ह्या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. डावीकडे आहेत फॅक्ट्स इन इश्यू. हे म्हणजे खटल्याचा मुख्य गाभा, तो थेट प्रश्न ज्यावर वाद आहे. आणि उजवीकडे आहेत रेलेव्हंट फॅक्ट्स. हे त्या मुख्य प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करणारे पुरावे आहेत. एक म्हणजे थेट विवाद्य मुद्दा, तर दुसरा म्हणजे त्या मुद्द्याबद्दल अनुमान काढण्याचा आधार. आता थांबा, कलम 3 मध्ये एक महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे जे एका अपवादाबद्दल सांगतं. आणि हा अपवाद खास करून दिवाणी खटल्यांना, म्हणजे सिव्हिल केसेसना लागू होतो. दिवाणी खटल्यांमध्ये अनेकदा जमिनीचे वाद, मालमत्तेचे वाद किंवा करार, बॉन्ड्स अशा कागदपत्रांचा समावेश असतो. आणि या कागदपत्रांसंदर्भातनं दिवाणी प्रक्रिया संहितेचे, म्हणजेच कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरचे स्वतःचे काही वेगळे नियम आहेत. याचा अर्थ काय होतो? चला सोपं करून सांगतो. समजा एका दिवाणी केसमध्ये एक महत्त्वाचा करार आहे जो पुरावा म्हणून खूप रेलेव्हंट आहे, पण दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार तो पहिल्याच सुनावणीत सादर करायला हवा होता आणि त्या व्यक्तीने तो केला नाही. तर नंतर तो कितीही महत्त्वाचा असला तरी न्यायालय त्याला पुरावा म्हणून सादर करायची परवानगी देणार नाही. म्हणजे इथे दिवाणी प्रक्रियेचे नियम पुरावा कायद्याच्या नियमांवर भारी पडतात.
बरं, एवढं सगळं आपण समजून घेतलं. फॅक्ट्स इन इश्यू, रिलेव्हंट फॅक्ट्स. पण यांच्यातला हा फरक समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? या सगळ्या खटाटोपाची गरज काय आहे? याचं कारण खूप सोपं आणि महत्त्वाचं आहे. या नियमामुळे फक्त आणि फक्त महत्त्वाच्या आणि संबंधित तथ्यांवरच लक्ष केंद्रित केलं जातं. यामुळे काय होतं? 1. न्यायालयाचा प्रचंड वेळ वाचतो. 2. केस भटकत नाही. 3. संपूर्ण प्रक्रिया योग्य आणि निष्पक्षपातीपणे चालते. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक गोष्टींमुळे होणारा गोंधळ पूर्णपणे टाळला जातो. तर हे होतं भारतीय पुरावा कायद्यातील कलम 3चं विश्लेषण. आता पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी मोठी केस किंवा बातमी वाचू किंवा ऐकू, तेव्हा जरा हा विचार करून बघायला हरकत नाही की यातले फॅक्ट्स इन इश्यू म्हणजे नेमके कोणते प्रश्न आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी कोणते रिलेव्हंट फॅक्ट्स दिले जात आहेत. असं केल्याने आपल्याला कोणत्याही घटनेच्या मुळापर्यंत पोहोचणं खूप सोपं जाईल. हे सत्र शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.